गणेशपेठ पोलीस स्टेशनला शिवम रामनाथ गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 29/2025 BNS कलम 303 जे जुनं 379 चोरीचं जे कलम आहे, वाहन चोरीचा गुन्हा दाखल काल झालेला आहे. परंतु हा जो गुन्ह्याचा म्हणजे गाडी जी चोरीला गेलेली ही 18 तारखेला गाडी संदेश दावा बाजार येथील पार्किंगमधनं चोरीला गेली होती आणि फिर्यादीने इथे येऊन सांगितल्यानंतर आपण तसा BC मेसेज करून आपला तपास पथक आरोपीचा शोध घेत होतो. त्या आरोपीचा शोध घेत असताना CCTV फुटेजच्या आधारे आम्हाला एका संशयितावरती आम्ही झिरो इन केलं, ज्याने ती गाडी घेऊन गेले होते आणि त्याचं घर आपल्याला मिळालं. आपण CCTVच्या आधारे त्याला शोधला. त्याचं नाव ऋषभराज श्याम अशोपा. ह्या आरोपीला आम्ही अटक केलं. त्याच्याकडे आम्ही अधिक तपास केला. त्यावेळेला आम्हाला एकूण ह्या चोरीच्या वाहनाच्या व्यतिरिक्त 5 वाहनं त्यांनी चोरल्याचं कबूल केलं आणि ती वाहनंसुद्धा आम्ही त्याच्याकडनं रिकवर केलेली आहे. त्यामध्ये 3 ॲक्टिवा, 1 होंडा शाईन आणि 1 डिओ अशी इतर 5 वाहनं आणि या गुन्ह्यातलं ॲक्टिवा अशी 6 वाहनं आम्ही जप्त केलेली आहेत. ह्या जप्त केलेल्या वाहनांच्या बाबतीत सीताबर्डी पोलीस स्टेशनला 2, अजनीला 1 आणि गणेशपेठचा 1 असे 4 गुन्हे आम्ही उघडकीला आणलेले आहेत. इतर 2 वाहनं त्याच्याकडनं जी जप्त केलेली तीसुद्धा त्यांनी चोरलेली आहेत. त्याच्या इंजिन नंबर आणि चॅसिस नंबरवरून आम्ही आणखी तपास करीत आहोत की ही कुठल्या गुन्ह्यामधली नेमकी वाहनं आहेत. त्याला ते आठवत नाही कुठनं चोरलेली आहे ती. त्यामुळं त्या इंजिन नंबर चॅसिस नंबरवरून आपण माहिती घेत आहोत. हा जो आरोपी आहे ऋषभराज श्याम अशोपा हा VMU कॉलेजच्या मागे वर्धमान नगर या ठिकाणी राहावयास आहे आणि याची मोडस अशी आहे की याला व्यसन आहे. हा MDचं दारू पिण्याचं आणि MDचं व्यसन करतो. त्या व्यसनांचं पैसे घेण्या म्हणजे त्या व्यसनांसाठी पैसे मिळवण्यासाठी हा गाड्या विकतो, गाड्या चोरतो आणि गाड्या स्वतःच्या आहेत असे सांगून तो गिरवी ठेवतो आणि त्यांच्याकडनं पैसे घेतो. तर अशी ही आरोपीची मोडस ऑपरेंडी आहे. याच्यावरती पूर्वीचे सुद्धा सीताबर्डी पोलीस स्टेशन, तहसील पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरती या आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. वाहन चोरीचेच गुन्हे दाखल आहेत. हे जे कामगिरी आहे हे आमचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मल्हारी डोईफोडे आणि विशेष सांगता येईल असं पवन मालखेडे आणि वैभव जाधव यांनी हे CCTVच्या आधारे ही माहिती काढलेली आहे. त्याशिवाय ह्या गाड्या जप्त करण्यामध्ये आणि इतर तपासामध्ये पोलीस हवालदार समीर तेजराम, त्यानंतरनं दलित, सागर, सुमेध या आमच्या DBच्या अंमलदारांनी देखील त्यांना मोलाची मदत केलेली आहे. हा जो तपासाची आम्ही वेळोवेळी आम्हाला याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त कोतवाली विभाग मोरे मॅडम आणि आमचे DCP झोन 3 मॅडम स्वामी मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. त्यामुळे आम्ही हा गुन्हा उघडकीस आणून त्याच्यामध्ये 6 वाहनं आम्ही जप्त करू शकलो आहोत.